चला मंडळी, स्वागत करते तुमचं आजच्या एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण चमचमीत अशी भरली वांगी बनवणार आहोत। मागच्या वेळेला मी एक व्हिडिओ टाकला होता वांग्याच्या भरीताचा, त्याला तुम्ही खूप छान असं प्रेम केलं होतं। आय होप ह्या व्हिडिओवर सुद्धा तुम्ही इतकंच प्रेम कराल। तर त्यासाठी आधी आपण वाटण्याची तयारी करून घेऊया। इथे गॅसवरती मी तवा ठेवला आणि त्यामध्ये टाकले सुकं खोबरं। सुकं खोबरं छान असं भाजून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे खोबरं आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं। आणि नंतर त्या गरम तव्यावरती 1 चमचा तीळ आणि अर्धा चमचा जिरं हे सुद्धा छान परतून घ्यायचं। गॅस बंद केला होता कारण तीळ आणि जिरं हे करपून गेलं असतं। नंतर त्यामध्ये कोथिंबीर आणि लसूण टाकून हे सगळं मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं। थोडासा शेंगदाण्याचा कूट घ्यायचा, थोडा गूळ घ्यायचा, थोडीशी चिंच आणि आपल्या घरातले मसाले जसं की तिखट, हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी घालून ह्याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा। नंतर 4 वांगी मी इथे स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याचा देठ हा असा अर्धा कापून घेतला आहे आणि त्याच्या उलट्या साईडनी त्याला असे मी 2 छाट दिलेत। वांगी चिरल्याच्या नंतर ती आतून सुद्धा व्यवस्थित चेक करून घ्यायची, कारण त्यामध्ये आपल्याला माहितीच आहे नको ते पाहुणे असतात आणि उगाच आपला उपवास भंग करायचा आहे। तर त्यासाठी आपण काळजीपूर्वक ही वांगी बघून घ्यायची आहेत आणि छान अशी पाण्यात टाकून ठेवायची, नाहीतर मग ती काळी पडू शकतात। त्यानंतर यात मी ॲड करणार आहे 1 बटाटा। बटाटा मला खायला आवडतो आणि अगदीच वांगं जात नाही घशाच्या खाली, त्यामुळे मग बटाटा उपयोगी पडतो त्यासाठी, म्हणून 1 बटाटा टाकणार आहे। आणि शेवग्याच्या शेंगा टाकणार आहे। त्या सध्या माझ्याकडे अवेलेबल होत्या म्हणून मग टाकल्या, नसत्या तर मग नाही टाकल्या असत्या। असं काही गरजेचंच असतं नाही, पण खायला पण त्या छान लागतात म्हणून मग टाकायच्या। त्या शेंगा आणि बटाटासुद्धा मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर मग आपण या वांग्यामध्ये जो मसाला तयार करून ठेवला होता तो गच्च असा चेपून भरून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा कुकरला लावू, मी कुकरलाच लावणार आहे, कुकरला पटकन होईल कारण माझ्याकडे एवढा वेळ नव्हता। तर असं छान असं त्या वांग्यामध्ये भरून घ्यायचं। कुकरमध्ये तेल तापत ठेवायचं। तेल तापलं की वांगी सोडायची आणि थोडी अशी हळूहळू हलवून अशी परतून घ्यायची। ॲक्च्युली आपण मसाला गच्च असा भरल्याचा असल्यामुळे ते काय मसाला त्यातून निघत नाही, तो व्यवस्थित बसलेला असतो। त्यानंतर मग त्यामध्ये मी ॲड केले आहेत जे बटाटे आणि शेवगा कापून ठेवला होता तो, त्यालासुद्धा छान असं मिक्स करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता इतकं मी ढवळलं आहे तरीसुद्धा त्यातला मसाला बाहेर निघाला नाही आहे। आता हे मला सुक्कं काही करायचं नाही, सुक्कं केलं तरी पण ते खूप छान लागतं। ही वांगी आपण अशीच वाफेवरसुद्धा शिजवू शकतो, पण मला ग्रेव्ही हवी होती, त्यामुळे मग मी जे मिक्सरच्या भांड्यात ते वाटण केलं होतं तेच पाणी मी त्यामध्ये ओतलं आणि कुकर लावला। कुकर जोपर्यंत होत होता तोपर्यंत म्हटलं भाकरी करून घेऊया, कारण वांग आणि भरीत वगैरे असा प्रकार असेल किंवा पिठी वगैरे असा प्रकार असेल तर त्याबरोबर भाकरीच छान लागते। तर त्यामुळे मग मी इथे भाकरी करत होते आणि माझ्या भाकऱ्या काही ह्यावेळेस टम्म अशा फुलत नव्हत्या, कारण त्यामध्येच त्याला फुटत होते आणि फुटल्यावर सगळी वाफ बाहेर जात होती, काय करणार आता। तर अशा प्रकारे माझ्या सगळ्या भाकऱ्या पण करून झाल्या, जास्त करायला लागणार नव्हत्या, कारण की सकाळच्या पण माझ्या चपात्या थोड्याशा शिल्लक होत्या, त्यामुळे मी प्रत्येकाला 1 अशी भाकऱ्या करून घेतल्या। ते सुद्धा काम माझं पटापट झालं। आणि काय सांगावं, तुम्हाला पण असा एक्सपिरियन्स येतो का मला सांगा, कारण जेव्हा घाई असते आपली तेव्हा काहीच पटापट होत नाही, काहीतरी बिनसतच असतं। तर असंच माझंसुद्धा बऱ्याचदा असं होतं। तर मी इथे भाकऱ्या करत होते, काय फुलत होते, काय फुलत नव्हत्या। आणि तुम्ही बघू शकता इथे माझं वांग्याचं भरीत जे आहे ते सुद्धा छान असं झालेलं होतं, छान तर्री आलेली होती। तर इथे आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया आणि ह्याची टेस्टसुद्धा खूप छान झालेली, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। चवीला पण खूप छान लागतं, पण गूळ मी टाकतेच, थोडासा गोडवा येतो। माझ्या घरातल्या सगळ्याच माणसांना, म्हणजे स्पेशली गावाकडचं कोण आलं तर ही असं गोड जेवण आवडत नाही, पण आम्ही खातो। तर तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा। आणि आजच्या जेवणात होती भाकरी, वांग्याचं भरीत, कोशिंबीर बनवलेली आणि छान असा खिचडी भात। तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच आहे। तुम्हीसुद्धा जेवायला या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ह्या व्हिडिओसुद्धा इतकंच प्रेम करा।